नमस्कार मंडळी, तुमच्या आयुष्यात भयंकर त्रास आणि टेन्शन, मनस्ताप देणारे लोक आहेत का? असणारच, ते प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. तर अशा लोकांना धडा शिकवण्याची, अद्दल घडवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. अशा व्यक्तींना आयुष्यातून काढून टाकावेसेच वाटते. कधी कधी आयुष्यात असे काही लोक भेटतात जे आपल्याला दररोज त्रास देतात, आपलं मन खचवतात, आपल्या आनंदावर वाईट सावली टाकतात. ते आपल्याला शब्दांनी, वागण्यातून किंवा शांततेतून दुखवतात आणि आपण न सांगता सगळं काही सहन करत राहतो. पण मंडळी, लक्षात ठेवा, आपल्या शांततेचा गैरफायदा घेणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी रागाची गरज नसते. गरज असते ती हुशारीची, आत्मविश्वासाची आणि स्वतःवरच्या प्रेमाची. कारण जेव्हा आपण स्वतःला ओळखतो, स्वतःचं महत्त्व जाणतो, तेव्हा कोणाच्याही शब्दाचा आपल्यावर परिणाम होत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा त्रास देणाऱ्या लोकांना शांततेतून, सन्मान राखत पण ठामपणे धडा कसा शिकवायचा, अद्दल कशी घडवायची, मनाची शांतता कशी जपायची आणि आपल्या आत्मविश्वासाने त्यांचा अभिमान कसा मोडायचा. चला तर स्वतःसाठी हा प्रवास सुरू करूया. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवा. जे लोक आपल्याला त्रास देतात त्यांना आपली रिॲक्शन पाहायला आवडते. आपण रागावलो, चिडचिड केली की त्यांना एक वेगळ्याच प्रकारचं समाधान मिळत असतं. म्हणून सर्वप्रथम स्वतःवर नियंत्रण ठेवा. शांत राहणे म्हणजे कमजोरी नाही, तर ती अंतर्गत शक्तीचं चिन्ह आहे. तुम्ही जसे शांत राहाल तसे ते अस्वस्थ होतील. लक्षात ठेवा, तुमचा राग हा त्यांचा विजय आहे आणि तुमची शांतता म्हणजे तुमचा विजय आहे, तुमचा सन्मान आहे. मग आता तुम्हीच ठरवा, राग करायचा की स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवायचं. त्यानंतर प्रतिसाद द्यायचाच नाही. अशा लोकांना नेहमी तुमचं लक्ष हवं असतं. तुम्ही प्रतिसाद दिला नाही की त्यांचा उद्देश फसतो. त्यांना बोलू द्या, तुम्ही हसत पुढे निघा. काही वेळा मौन हे शब्दापेक्षा जास्त प्रभावी असतं. ते जेव्हा पाहतील की त्यांच्या शब्दांना तुम्ही किंमतच देत नाही, तेव्हा ते स्वतः थांबतील. तेव्हा त्यांना स्वतःची लाज वाटायला सुरू होईल आणि ते तुम्हाला त्रास देणे बंद करतील. त्यानंतर सीमारेषा ठरवा, म्हणजेच सेट युअर बाउंड्रीज. आपण कोणाशी किती बोलायचं, किती वेळ द्यायचा हे स्वतः ठरवायचं. ज्यांनी तुमचं मन दुखावलं आहे त्यांना स्पष्ट मर्यादा दाखवा. कधी कधी नाही म्हणणं हीच स्वतःवरची दया असते. जर तुम्ही सीमा ठेवल्याच नाहीत तर लोक तुमच्यावर चढतील, म्हणजेच तुम्हाला त्रास देतील. म्हणूनच आपली मानसिक जागा सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणून स्वतःच्या सीमारेषा ठरवा. त्यानंतर अशा लोकांवर वेळ आणि ऊर्जा व्यर्थ घालवू नका. त्यांच्या नकारात्मकतेवर विचार करून तुम्ही तुमची शक्ती वाया घालवताय हे लक्षात घ्या. दिवसातली ती वेळ स्वतःच्या कामात, शिकण्यात आणि प्रगतीत घालवा. याचा फायदा तुम्हाला होईल. त्रास देणाऱ्यांना उत्तर देण्यात वेळ वाया घालवूच नका. शांततेने दुर्लक्ष करणे म्हणजे तुमच्या मनाचा बचाव करणे. प्रत्येक क्षण मौल्यवान आहे, तो चुकीच्या लोकांवर खर्च करू नका. योग्य ठिकाणी ठाम प्रत्युत्तर द्या. शांतता योग्य आहे, पण जेव्हा सीमा ओलांडली जाते, म्हणजेच प्रमाणाबाहेर त्रास दिला जातो, तेव्हा प्रत्युत्तर देणं गरजेचं असतं. मात्र ते प्रत्युत्तर रागाने नव्हे तर आत्मविश्वासाने द्या. तुमचा आवाज स्थिर ठेवा आणि शब्द विचारपूर्वक वापरा. असं केल्यावर तुम्ही दुर्बल नाही तर हुशार दिसता. त्यांना समजेल की तुम्ही आता त्यांच्या मनोविकाराच्या खेळात अडकतच नाही आणि तुमच्या या हुशारीच्या वागण्याला पाहून त्यांचा आत्मविश्वास कमी होईल आणि ते तुम्हाला त्रास देण्यापासून मागे फिरतील. त्यानंतर तुमचं यश हेच त्यांचं खरं उत्तर आहे. त्यांना तुमचं अपयश पाहायचं आहे, तुम्हाला हरलेलं पाहायचं आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी बोलायची गरजच नाही. तुमचं काम, तुमचं यश आणि तुमचा आत्मविश्वास हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठे सडेतोड उत्तर असेल. जेव्हा तुम्ही यशस्वी होत जाता तेव्हा त्यांची नकारात्मकता त्यांनाच त्रास देऊ लागते. म्हणून राग न करता कामावर लक्ष केंद्रित करा. यशाच्या शिखरावर नेऊन ठेवा. लोकांना दाखवून द्या, मी दुखावलो नाही तर मी पुढे चाललोय. त्यानंतर त्यांच्या नकारात्मकतेपासून दूर राहा. अशा लोकांना बदलणं म्हणजे अशक्यच असतं, पण तुम्ही स्वतःला वाचवू शकता. त्यांच्या नकारात्मक शब्दांमध्ये, विचारांमध्ये किंवा टोमण्यांमध्ये गुंतूनच राहू नका, म्हणजे लक्षच देऊ नका. शक्य असल्यास अशा लोकांशी संपर्क कमी करा.
प्रत्येक भेटीनंतर तुम्ही रिकामे वाटत असाल तर तो तुमच्यासाठी विषारी संबंध आहे. स्वतःची शांतता जपण्यासाठी अंतर ठेवणं हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यानंतर आत्मविश्वासाने बोला. कधीही त्यांच्या समोर भीती दाखवू नका. डोळ्यात डोळे घालून ठाम आवाजात बोलायला शिका. आत्मविश्वासाने दिलेलं उत्तर कोणत्याही टोमण्यांपेक्षा जास्त प्रभावी असतं. बोलताना घाबरू नका, पण आदराने बोला. आत्मविश्वास ही अशी ढाल आहे जी तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला कोणीही तोडूच शकत नाही. त्यानंतर त्यांच्या चुका शांतपणे त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करा. रागाने बोलल्यास ते वादात रूपांतर होतं, पण शांतपणे प्रश्नांच्या स्वरात त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दाखवा. उदाहरणार्थ, तुमचं हे वागणं योग्य आहे का असं विचारल्यावर ते विचार करतील. तुम्ही त्यांना दोष देत आहात पण त्यांची चूक दिसते. असं केल्याने तुम्ही सन्मानही राखता आणि धडाही शिकवता. समाजात खरी ओळख निर्माण करा. तुमचं वागणं इतकं चांगलं ठेवा की इतरांना कोण बरोबर आहे हे स्वतःच समजेल. बदला घेऊन काही सिद्ध होत नाही, पण आपल्या वागणुकीतून सगळं काही स्पष्ट दिसत असतं. जेव्हा लोक तुम्हाला आदर देतात तेव्हा त्रास देणाऱ्यांची ओळख उघड होते. म्हणून नेहमी सभ्य पण ठाम राहा. तुमचा स्वभावच त्यांचा पराभव ठरेल. त्यानंतर त्यांचा खेळ समजून घ्या. ते तुमच्या भावनांशी खेळतात, तुम्हाला राग आणण्याचा प्रयत्न करतात, पण जेव्हा तुम्हाला त्यांचा हेतू समजतो तेव्हा त्यांचं सामर्थ्य संपतं. तुम्ही शांतपणे त्यांचं निरीक्षण करा. प्रत्येक वेळी रिॲक्ट न करता त्यांच्या पॅटर्नला ओळखा. एकदा ते समजले की तुम्ही त्यांच्यासाठी अस्वस्थ करणारे रहस्यच बनता. दुर्लक्ष करणे ही देखील एक कलाच आहे आणि माझ्या मते ही कला प्रत्येकाकडे असायलाच हवी. दुर्लक्ष करणे म्हणजे कमजोरी नाही, तर मानसिक परिपक्वतेचं चिन्ह आहे. जे तुम्हाला सतत चिडवतात त्यांना नो रिस्पॉन्स देणं हीच तुमची जीत असते. प्रत्येक वेळी वाद घालण्यापेक्षा हसून निघून जा. तुमचं मौन त्यांना आरशात पाहायला लावेल, कारण मौनात खूप मोठं सामर्थ्य दडलेलं असतं. त्यानंतर सकारात्मक लोकांशी नाती जोडा. त्यांच्या संपर्कात राहा. नकारात्मक लोकांच्या वेड्यात राहिलात तर तुम्ही हळूहळू तसेच बनता. संगतीचा परिणामच तसा असतो. म्हणून ज्या लोकांमध्ये प्रकाश आहे त्यांच्याशी संबंध ठेवा, जे तुम्हाला मानसिक आधार देतील. सकारात्मक लोक तुमचं मन उंचावतात तर नकारात्मक लोक ते खाली खेचतात. योग्य संगत म्हणजेच तुमची मानसिक सुरक्षा कवच असते. त्यानंतर त्यांचा सल्ला अजिबात घेऊ नका. असे लोक तुम्हाला सल्ला देतील पण त्यामागे स्वार्थ लपलेला असतो. ते तुमचं मन गोंधळवतात जेणेकरून तुम्ही चुकावं. म्हणून त्यांचा सल्ला ऐकला तरी निर्णय स्वतः घ्या. तुमचं आयुष्य तुमचं आहे. तुमचं आयुष्य हे तुमचं हक्काचं आहे, त्यांचं नाही. त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त होता. गप्प राहून निरीक्षण करा. कधी कधी शांतपणे पाहत राहणं हे बोलण्यापेक्षा जास्त ताकदवान बनतं. गप्प राहून त्यांचा स्वभाव, त्यांचा हेतू ओळखा. ते आपल्याला का त्रास देत आहेत हे ओळखण्याचा प्रयत्न करा. त्यांचा पॅटर्न समजल्यावर तुम्ही पुढचं पाऊल योग्य पद्धतीने उचलू शकता. अशाने तुम्ही त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहता. गप्पीचं शस्त्र वापरणं म्हणजे बुद्धिमत्तेचा सर्वोच्च वापर आहे. त्यानंतर त्यांची गरज संपवा. ते तुम्हावर अवलंबून असतात. तुमच्या मदतीवर, लक्षावर किंवा उपस्थितीवर अवलंबून असतात. ती अवलंबन साखळी तोडा. ज्या क्षणी तुम्ही त्यांच्यासाठी गरजेचे राहणार नाही त्या क्षणी त्यांचा प्रभावही संपतो. स्वतःला त्यांच्यापासून स्वतंत्र करा. त्यानंतर तुम्ही पूर्णपणे मोकळे व्हाल आणि तुम्हाला त्यांचा त्रास देखील होणार नाही. त्यानंतर व्यंग, टोमणे यावर हसून उत्तर द्या. जेव्हा ते टोमणे मारतात, तुमच्या उणीवा तुम्हाला दाखवतात, तेव्हा त्यांच्यावर रागवू नका. उलट हसून म्हणा, वा किती कल्पक टोमणा आहे. त्यांना जाणवेल की त्यांचा टोमणे मारण्याचा प्रयत्न वाया गेला आहे. तुमचं हसणं त्यांच्यासाठी सर्वात मोठा धडा आहे. अशाने तुमचे मन हलके राहते आणि तुमचे मन देखील अस्वस्थ होत नाही, कारण ते ज्या भावनेची वाट पाहतात ते त्यांना कधीच मिळत नाही. एक लक्षात घ्या, व्यक्ती त्रास देणारी असेल आणि आपण त्यांना रिस्पॉन्सच देत नसू तर आपल्याला त्रास अजिबात होत नाही. आपल्या या वागण्याचा त्रास उलट त्यांना होतो. स्वतःचं जीवन आनंदाने जगा.
त्रास देणाऱ्या लोकांना तुमचा आनंद हिरावून घ्यायचा असतो, पण तुम्ही आनंदाने जगलात तर त्यांचा प्रयत्न अपयशी ठरतो. तुमचा आनंद म्हणजे त्यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का असतो. हसून गात स्वतःचं आयुष्य सुंदर बनवा. आनंद हा तुमचा बदला आहे, तो कुणालाही जिंकता येत नाही. त्यामुळे नेहमी आनंदी राहा आणि शत्रूला चांगलंच गोंधळात टाका. स्वतःला मानसिक आणि भावनिक दृष्ट्या मजबूत करा. मन मजबूत असेल तर कोणीही तुम्हाला तोडू शकत नाही. मेडिटेशन, सकारात्मक वाचन आणि आत्मचिंतन या गोष्टी रोज करा. नकारात्मक लोक फक्त दुर्बल मनांना तोडू शकतात, म्हणून आतून बळकट व्हा. तुमचं मन जितकं स्थिर तितका त्याचा परिणाम कमी होतो. त्यानंतर अगदी शेवटचा मुद्दा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माफ करा, पण विसरू नका. माफ करणे म्हणजे त्यांच्या वागण्याला मान्यता देणे नाही. ते तुमच्या मनाला शांती देते, पण त्यांच्या वागण्याचा अनुभव विसरू नका, कारण तोच तुम्हाला पुढे शहाणं बनवतो. माफ करून मन मोकळं ठेवा, पण पुन्हा तीच चूक होऊ देऊ नका. अशाने तुम्ही आध्यात्मिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर मुक्त व्हा. तर मंडळी, त्रास देणाऱ्या लोकांना हरवायचं असेल तर रागाने नाही तर हुशारीने वागा. त्यांना बदलता येत नाही हो, पण आपण स्वतःला मजबूत बनवूया. तुमचं शांत राहणं, तुमचं यश आणि तुमचा आत्मविश्वास हाच त्यांच्यासाठी खरी शिक्षा आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यात असे त्रास देणारे, टेन्शन देणारे लोक आहेत का हो? कमेंटमध्ये हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील अशीच मन शांत करणारी माहिती आपल्याला मी पुरवणार आहे.